समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील वेदा सिटी नगर रचना योजना वडूज फेज 1 या टाउन प्लॅनिंग स्कीमची इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चांगलीच भुरळ पडली आहे। या आदर्शवत योजनेची पाहणी करण्यासाठी राज्यातील नामांकित तसेच परराज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे। अभ्यास दौऱ्यासाठी भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील COEP पुणे, VNIT नागपूर, VPKBIET बारामती, MIT पुणे, PCCOE पिंपरी चिंचवड तसे CEPT अहमदाबाद गुजरात, SPA भोपाळ मध्य प्रदेश आणि IIEST शिवपूर वेस्ट बंगाल आदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। वरील कॉलेजचे M-प्लॅन आर्किटेक्ट इंजिनियर्स 32 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वडूज नगर पंचायत कार्यालयात आणि TP स्कीमला भेट दिली। प्रभारी नगराध्यक्ष तथा योजनेचे प्रवर्तक जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली। यावेळी मुख्याधिकारी सतीश चव्हाण, सहाय्यक नगर रचनाकार हनीफ मुलानी, टाउन प्लॅनिंग विभागाचे सहाय्यक नगर रचनाकार आकाश भोई, अभियंता प्रमोद पवार, प्रसाद जगदाळे आदी उपस्थित होते। दरम्यान वडूज येथील छत्रपती संभाजी चौक लगत मूळचे गायरान असलेल्या क्षेत्रातील 8 गुंठे क्षेत्र जयवंत कृषी सेवा केंद्र वडूज या कृषी उद्योगासाठी अनुदानित स्वरूपात काही अटी आणि शर्तीवर शासनाकडून 1983 साली देण्यात आले होते। परंतु सदरच्या क्षेत्राचा ताबा देताना शासकीय मोजणी न होता तलाठी आणि सर्कल यांनी कागदोपत्री पंचनाम्याद्वारे ताबा दिलेला होता। त्यामुळे जयवंत कृषी सेवा केंद्राचे दुकानाचे शेड लगतच्या रस्त्यावर अतिक्रमण होऊन बांधकाम झाले होते। त्यामुळे लगतचा रस्ता बंद होऊन जयवंत कृषी सेवा केंद्राच्या पाठीमागील लोकांची दारकोंडी झालेली होती। त्यामुळे परिसरातील लोकांचे ड्रेनेज मेन गटारला न जाता त्या ठिकाणी साठून राहत होते आणि घाणीचे साम्राज्य पसरून वारंवार साथीचे आजार पसरत होते। तसेच घंटागाडी आत जात नव्हती। कचरा टाकण्यासाठी महिलांना लांब पायपीट करून कचरा टाकावा लागत होता। अशा अनेक समस्यांना त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत होते। परिसरातील लोकांच्या मागण्यांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने शासकीय मोजणीद्वारे जयवंत कृषी सेवा केंद्राचे शेडचे दुकान अतिक्रमित झाले आहे असे निदर्शनास आणून सुद्धा आडमोठी भूमिका घेऊन न्यायालयीन आधार घेऊन श्री जगताप अतिक्रमित रस्ता खुला करून देण्यास नकार देत होते। त्यावेळच्या ग्रामपंचायत प्रशासन लोकप्रतिनिधी आणि सध्याच्या नगरपंचायत प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागून गेली 40 वर्ष चाललेल्या न्यायालयीन लढ्याच्या संघर्षास अखेर पूर्णविराम मिळाला। उच्च आणि न्यायालयाच्या निकालानुसार जयवंत कृषी सेवा केंद्राचे दुकानाचे अतिक्रमित शेडचा काही भाग काढून अखेर रस्ता खुला झाला। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे। या कामासाठी प्रभाग क्रमांक 16 चे लोकप्रतिनिधी तथा प्रभारी नगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी सतीश चव्हाण, ॲडव्होकेट विजयराव साळुंखे, ॲडव्होकेट प्रशांत पाटील, ॲडव्होकेट मिलिंद देशमुख, हायकोर्ट तसेच परिसरातील नागरिक राजेंद्र पवार सर, संतोष गोडसे, शरद पाटील, डॉक्टर वैभव बेंद्रे, शशिकांत गोडसे, धनंजय पवार, संतोष केशव गोडसे, बोकरे आबा, फैजल पठाण यांनी फॉलोअप आणि परिश्रम घेतले। 2 वर्षापूर्वी COEP कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला होता, नगर रचना परिषद झाली होती। त्याच्यामध्ये आपलं हे एक मॉडेल म्हणून स्टॉल मांडलं होतं। तर ते बघत असताना आदिदादांची सहज लक्ष गेलं, त्यांना ते आवडलं। त्यांनी त्याची सगळी माहिती जाणून घेतली आणि त्यांनी ह्या प्रकल्पाची दखल घेऊन त्यांनी नावाजलं होतं की बाबा एवढ्या ग्रामीण भागात लोक एवढी सुधारणा ॲक्सेप्ट करतील। म्हणजे आज आता 50 एकर सुरुवात करताना नगरपंचायतीला पत्र आलं होतं टाउन प्लॅनिंग विभागाकडून, बाबा असा एक प्रकल्प घ्या तुम्ही। तर ती प्रकल्पाची मी माहिती मी प्रभाग क्रमांक 16चा एक नागरिक राजेंद्र पवार, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता। मंडळी, मी मनापासून आज धन्यवाद देतोय आपल्या वडूज नगरीचे प्रभारी नगराध्यक्ष सन्माननीय जयवंतजी पाटील दादा यांना, आमच्या प्रभाग क्रमांक 16चे तडफदार नगरसेवक सन्माननीय जयवंतजी पाटील यांना। गेली 30 ते 40 वर्ष झालं हा माझ्या पाठीमागे जो दिसतोय या रस्त्यासाठी आम्ही भांडत होतो, पण या 30-40 वर्षात कुणीही आम्ही जो प्रश्न मांडला त्याची दखल घेतली नाही। या रस्त्यासाठी अनेक नेत्यांचे उंबरे आम्ही झिजवले, पण कुणीही त्याची दखल घेतली नाही। अगदी शासन दरबारी न्याय पद्धतीनं आम्ही मागण्या केल्या, उपोषण केलं, मोर्चा केल्या, मोर्चे काढले, पण कुणीही त्याची दखल घेतली नाही। परंतु जयवंत पाटील यांनी आम्हाला शब्द दिला होता, सर काही झालं तरी हा रस्ता मी खुला करणार। आज जवळजवळ 30 ते 40 घरांची झालेली दारकोंडी
कारण केवळ आणि केवळ जयवंत पाटील आपल्या कार्यतत्परतेनं दूर झालेले आहे, याचा अभिमान मला वाटतोय. आपण नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेला शब्द दिला होता, काही घडू द्या, मी हा रस्ता खुला करेन. आणि खऱ्या अर्थानं दादा, तुम्ही स्वतःवर काही पोलीस केसेस घेतल्या, पण हा रस्ता खुला करूनच दाखवला. आणि नुसता खुला करून नाही दाखवला, तर या रस्त्याची डागडुजी केली, आपण याचं कॉन्क्रिटीकरण केलं, याच्यावर विद्युत व्यवस्था केली. आणि या शिवाजी रोडच्या पश्चिम बाजूला जी काही 30-40 घरं आहेत की ज्या घरांना या रस्त्याचा फायदा होणार आहे. मी असेल, आमचं कुटुंब असेल, माने परिवार असेल, किंवा ॲडव्होकेट साळुंके साहेब असतील, डॉक्टर बेंद्रे असतील, रियाज पठाण असेल, किंवा पलीकडं शरद पाटील साहेब असतील, त्याच्या पलीकडे संतोष गोडसे असतील, डॉक्टर बेंद्रे असतील, या सर्वच घरांना, या सगळ्याच घरांना या रस्त्याचा मोठा फायदा होणार आहे. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.